नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट. या चित्रपटाने अनेक नव्या गोष्टींना आजच्या माध्यमांना एक विषय दिलेला आहे की जो वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडू शकतात. छावा चित्रपटाच्या निमित्तानं काही गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत, त्या आपण सविस्तररित्या चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या शेवटच्या 9 वर्षाच्या आयुष्यावर आधारित आहे. छत्रपती संभाजी महाराज हे सिंहासनावर बसल्यानंतर तिथूनचा छावाचा प्रवास आपल्याला छावा चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. या कालखंडामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं एक वेगळं आयुष्य जे की आजपर्यंत अनेकांना दाखवता आलेलं नाहीये, ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ते दाखवत असतेवेळी कुठेतरी या चित्रपटाचं एक राजकीय भांडवल केलं जातंय का, हा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. याच्या आधी संभाजी महाराजांवरती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज नावाची एक मालिका येऊन गेलेली आहे, ज्यामध्ये अमोल कोल्हे यांनी जवळपास 700 पेक्षा जास्त एपिसोड त्याचे झालेले आहे, ज्यामध्ये संभाजी राजांच्या लहानपणापासून अगदी संभाजी राजांच्या शेवटच्या कालखंडापर्यंत सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे. छावा चित्रपटाच्या निमित्तानं मात्र आपल्याला कुठेतरी काही उणिवा भासतात, ज्या स्पष्टपणे सांगायच्या झाल्या तर या चित्रपटामध्ये सोयरा राणी साहेबांना, राजमाता सोयराबाई राणी साहेबांना यांना जी खलनायकाच्या भूमिकेमध्ये दाखवलेली आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचे काही पत्रव्यवहार आहेत किंवा त्यांच्या अस्सल जे दाखले आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये संभाजी महाराजांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ जे दानपत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये देखील स्पष्टपणे उल्लेख आहे की त्यांच्या मातोश्री कशा पद्धतीने आहेत. तर संभाजी महाराज म्हणतात त्यामध्ये की माझ्या आईचं मन हे स्फटिकासारखं निर्मल आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला या इतिहासामध्ये सापडतात, परंतु आपल्या समोर जो मांडला गेलेला आहे, कारण या चित्रपटामध्ये आपण असं म्हणतो की एक लिबर्टी घेण्याचा प्रयत्न केला जातो सिनेमाच्या माध्यमातून, आणि त्याचा हा प्रयोग इथे केलेला आपल्याला बघायला मिळतो. चित्रपट अतिशय उत्तमरित्या जरी निर्माण केला असला तरी त्यातून एक महत्वाच्या भागाचं एक भांडवल केलं जातं, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यूचं भांडवल. या चित्रपटामध्ये खास करून संभाजी महाराजांचा मृत्यू दाखवण्यात आलेला आहे. कशा पद्धतीनं औरंगजेबाने त्यांची हत्या केलेली आहे हे सविस्तर दाखवलेलं आहे. संभाजी महाराजांच्या शरीराची कातडी काढणं असेल, जीभ काढणं असेल, डोळे फोडणं असेल, नख काढून टाकणं असेल, असे विविध अगणित अत्याचार जे 40 दिवसामध्ये झालेले आहेत ते या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचा काही लोक भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर तो होऊ नये. छत्रपती संभाजी महाराज यांचा एक वेगळा इतिहास आहे जो की आतापर्यंत मांडला गेलेला नाहीये. छत्रपती संभाजी महाराजांच्या या चित्रपटामध्ये, छावा या चित्रपटामध्ये अजून एक चुकीची गोष्ट दाखवलेली आहे की ते गणोजी शिर्के यांना पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेमध्ये इथं बघायला मिळतात. मुळात गणोजी शिर्के यांचा आणि संभाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे तो फार वेगळा आहे. गणोजी शिर्के यांनी कुठेही संभाजी महाराजांना पकडून दिल्याचा दस्तावेज नाही. इवन याबाबत खुलासा मागितल्यानंतर सरकारला देखील त्याचा खुलासा देता आलेला नाहीये, आणि गणोजी शिर्के यांनी कुठल्याही पद्धतीची फंदफितुरी केलेली नाही हे स्पष्ट आहे. मग फंदफितुरी केली कोणी, तर या इतिहासाकडे वळत असलेली छावा चित्रपटाच्या माध्यमातून ही गोष्ट मात्र जाणीवपूर्वक दाखवलेली नाही. परंतु स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेमध्ये मात्र संभाजी महाराजांच्या प्रती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचं जे काही मत होतं ते आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यासाला भेटू शकतो. परंतु चित्रपट असो या मालिका असो, ह्या एक वेगळ्या दृष्टिकोनातून बनवल्या जातात, एक मनोरंजनाच्या माध्यमातून असतात. त्याला इतिहासाचा कितीसा भाग असेल हे महत्वाचं नाहीये. त्यामुळे त्याला सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात, वेगवेगळे डायलॉग्स दिले जातात जे की संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही म्हटले नसतील असे डायलॉग देखील संभाजी महाराजांच्या तोंडी दिले जातात, कारण हे सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. कारण संवादाशिवाय कुठलाही चित्रपट किंवा कुठलीही मालिका होऊ शकत नाही. संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आपण जर इतिहासामध्ये आपण गेलो तर इतिहासामध्ये संभाजी महाराजांवरती अनेक बखरकारांनी लिहिलेलं आहे. संभाजी महाराजांच्या शत्रूच्या साहित्यामध्ये देखील आपल्याला संभाजी महाराजांबद्दल माहिती मिळते. एवढंच नाही तर संभाजी महाराजांच्या बद्दल ब्रिटिश असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील यांनी देखील काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे संभाजी महाराज हे एक अशा व्यक्तिमत्वाचा विचार आपण त्यांच्या ठिकाणी करतो की ते व्यक्तिमत्व आपल्याला अभ्यासताना कुठेतरी इतिहासामध्ये
बदनाम केलेलं व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं. मुळात संभाजी महाराज यांचं चरित्र हे अतिशय स्पष्ट पाहण्यासारखं आहे, परंतु त्यांना मात्र वेगवेगळ्या नाटककारांनी, वेगवेगळ्या बखरकारांनी, कादंबरीकारांनी काय केलेलं आहे, बदनाम केलेलं आहे. संभाजी महाराजांना जवळपास 100 पेक्षा जास्त नाटकांमधून बदनाम केलेलं आहे. मग ते थोरातांची कमला असो, मोहित्यांची मंजुला असो, गोदावरीचं प्रकरण का असेना, म्हणजे किंवा राजगडचा संन्यासी असेल, रायगडाला जेव्हा जाग येते, अशी अगणित नाटकं जी आहेत ही संभाजी राजांच्या बदनामी करता लिहिलेली आहेत. ही विशेष. आता ह्या बदनामीचं कारण काय आहे? याचं मूळ कारण आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सापडतं. ते असं की ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत धर्मयुक्त, धर्म पद्धतीनं युवराज म्हणून अभिषेक केला जातो, तिथून या कहाणीला खऱ्या अर्थानं सुरुवात आहे. कारण छत्रपती संभाजी महाराज हे लहानपणापासूनच लढवय्ये होते, स्पष्ट वक्ते होते, कुठल्याही चुकीच्या गोष्टी त्यांना खपल्या जात नव्हत्या. हा एक त्यांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावानुसार ते स्वराज्याप्रती किंवा जनतेप्रती असलेली त्यांची तीव्र भावना ही आपल्याला इतिहासामध्ये बघायला मिळते. तर संभाजी महाराज हे वेळोवेळी त्यांच्या मंत्र्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्र्यांना खास करून चुकीच्या गोष्टींबद्दल बोलत असत आणि हीच गोष्ट या मंत्र्यांना खटकत असे. तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे सुरनीस म्हणून आहेत अनाजी दत्तो. अनाजी दत्तो यांचं काम स्वराज्यामध्ये मोठ्या चांगल्या दर्जाचं देखील होतं, परंतु द्वेषापायी, आकसापोटी किंवा काही स्वतंत्र महत्वाकांक्षेपोटी संभाजी महाराजांबद्दल त्यांनी द्वेष सुरू केला. स्वराज्यामध्ये त्यांनी जमीन मोजणीची पद्धत सुरू केली, जमिनी मोजल्या, वाटल्या. याबद्दल म्हणजे जी आणेवारी पद्धत आपल्याला बघायला मिळते ती अनाजी दत्तो यांच्याच नावावरून आहे. म्हणजे त्यांनी जे काम केलेलं आहे ते चुकीचं नाही आहे, परंतु त्यांनी जो नंतरच्या कालखंडामध्ये केलेलं काम आहे ते कुठेतरी स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष आणि या द्वेषातून उभी राहिलेली एक आपण असं म्हणू शकतो की या देशातून उभी राहिलेली एक विचित्र पद्धतीची आणि शत्रूला पूरक असलेली घडामोडी तुम्हाला या संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळतात. संभाजी महाराजांबद्दल अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. खरा संभाजी म्हणून कोण आहे, खरा संभाजी नेमका काय आहे, याबद्दल नंतरच्या काळात अनेक लेखकांनी आपल्या लेखण्या झिजवलेल्या आहेत, परंतु संभाजी महाराज मांडणं, संभाजी महाराजांचा आलेख पुस्तकामध्ये मांडणं कोणालाही शक्य झालेलं नाही. याचं कारण असं की छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य हे वेगळ्या पद्धतीचं आहे, जे सांगण्याचा अजिबात प्रयत्न केला जात नाही. संभाजी महाराजांच्या या जीवनामध्ये खास करून अनाजी दत्तो आणि तत्सम ब्राह्मण मंत्री, मी यासाठी स्पेसिफिक जातीचा उल्लेख यासाठी करतोय कारण त्यांच्यामध्ये त्यांना विरोध असलेल्या वर्गाचा जास्तीत जास्त प्रमाण हे याच वर्गाचं आहे. आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांचा विरोध झाला असेल ते बहुतांश मराठा आहेत. आता मी यासाठी या दोन प्रमुख जातींचा उल्लेख करते. त्या जातींबद्दल द्वेष आहे म्हणून नाही, तर इतिहासामध्ये त्यांनी केलेल्या फंद फितुरीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील स्वराज्य स्थापनेसाठी याच वर्गाचा विरोध झालेला आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण तुमच्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने बलशाली आहोत, बुद्धिवान आहोत आणि आम्ही आमचं स्वराज्य निर्माण करू शकतो, या पद्धतीने त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केल्यामुळं राजाच्या आश्रयाला जाणं हे तत्कालीन या वर्गाचं काय होतं, एक स्वभाव होता. किंवा मुघल असोत, निजाम असोत, आदिलशाही असो की कुतुबशाही असो, प्रत्येक जो बलवान जो राजा आहे त्या राजाच्या आश्रयाला जाऊन काम करणं आणि त्याच्या माध्यमातून राज्यकारभार चालवणं ही पद्धत होती आणि त्याच्या माध्यमातून ते काम करत होते. शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्य स्थापनेनंतर राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. या अष्टप्रधान मंडळामध्ये ब्राह्मण वर्ग हा मोठ्या संख्येने आहे, कारण त्या कालखंडामध्ये शिक्षण हे त्यांच्याकडेच असल्या कारणानं ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या दप्तरामध्ये होते. आता याच्यामध्ये स्वराज्याच्या देखील ज्याला आपण सदर म्हणतो त्या सदरेवरती खास करून हा वर्ग बसायचा आणि संभाजी महाराज मात्र जनतेसाठी ज्या ज्या गोष्टी करता येत असेल त्या करत असत. जनतेला दुःख होऊ नये किंवा आपण जनतेचे मालक नाही, जनतेचे आपण पालक आहोत, या दृष्टिकोनातून काम करणारे संभाजी महाराज. त्यामुळे संभाजी महाराजांचा प्रत्येक विषय या माणसांना खटकत असे आणि हे आपल्याला वेळोवेळी साहित्यामध्ये अभ्यासाला मिळतच. ज्या ज्या वेळी आपण संभाजी महाराजांवरती अभ्यास करायला जाऊ त्यावेळी तुम्हाला संभाजी महाराजांच्या प्रती असलेली
एका विशिष्ट वर्गाची द्वेष भावना तुम्हाला बघायला मिळते. आणि त्याच द्वेष भावनेतून ज्या ज्या लोकांनी संभाजी महाराजांवरती नाटकं लिहिलेली आहेत त्या सगळ्यांनी काय केलेलं आहे, त्या गोष्टी त्या द्वेष भावनेतूनच लिहिलेल्या आहेत. संभाजी महाराजांनी अनाजी दत्तो आणि तत्सम ब्राह्मण वर्गाला देखील, जे मंत्री आहेत, यांना एक नव्हे दोन वेळेस माफ केलेलं आहे. त्यांच्या विरुद्ध केलेल्या कटाबद्दल देखील त्यांनी माफ केलेलं आहे. त्यांच्यावर झालेल्या हत्येबद्दल देखील त्यांनी हत्येचा प्रयत्न देखील केला गेला, त्यावरही त्यांना माफ केलेलं आहे. आणि हीच खरी संभाजी महाराजांची आपण म्हणू शकतो की इथेच संभाजी महाराज भावनेमध्ये, कारण संभाजी महाराज भावनिक होते, स्वाभाविक भावनिक होते. कारण तुम्हाला पूर्ण इतिहासामध्ये बघायला येईल की कलावंतिनीचा देखील एक छोटासा भाग तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला येईल की तिनं ओवी गायली, ते थांबले. भावना आहे. एक पोर्तुगीज आहे ज्याचं जहाज सिंधुदुर्गामध्ये पकडलं गेलेलं आहे. त्याच्या आईच्या फोटोसाठी तो रायगडावरती येतो. संभाजी महाराज त्याला सोडून देतात. कोणतीही फी म्हणजे कोणताही कर घेत नाहीत किंवा कोणताही दंड वसूल करत नाहीत. आईच्या प्रेमापोटी आलेल्या व्यक्तीला ते काय करतात, माफ करतात. हे संभाजीराजे भावनिक होते, हे सांगायची गरज नाही, कारण इतिहासामध्ये अनेक दाखले आपल्याला बघायला मिळतात. तर संभाजी महाराजांचा याच भावनेचा वापर करून इथल्या वर्गानं संभाजी महाराजांना द्वेष भावनेच्या खाईमध्ये लोटलेला आहे. तर संभाजी महाराजांनी नेमकं काय केलेलं आहे, तर संभाजी महाराजांनी ज्या वेळेला यांनी संभाजी महाराजांबद्दल कुटील कारस्थाने केलेली आहेत त्यावेळी संभाजी महाराजांनी यांना माफ केलेला आहे. परंतु शेवटी ज्यावेळी स्वराज्य अकबराच्या दावणीला बांधायला जातात त्यावेळी मात्र संभाजीराजे चिडतात, कारण स्वराज्य हे संभाजीराजांना प्राणापेक्षा प्रिय असल्यानं ते या वर्गावरती चिडतात आणि यांना हत्तीच्या पायी देण्याचं निश्चित करतात. आणि आपल्याला माहिती असेल, रायगड जवळ सुधागड पाली नावाचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये पर्ली नावाच्या गावातील मैदानावर यांना हत्तीच्या पायी देण्यात आलं. विशेष महत्वाची गोष्ट की ज्यांना हत्तीच्या पायी दिलेला आहे त्यामध्ये खास करून अनाजी दत्तो आहेत, सोमाजी दत्तो आहेत, त्याच्यानंतर बालाजी आवजी आहे, त्याच्यानंतर विश्वनाथ, ज्याला आपण म्हणतो की बालाजी विश्वनाथ आहेत. अनेक लोक आहेत की ज्यांना हिरोजी फर्जंद आहेत, यांना हत्तीच्या पायी देण्यात आलं. त्याचं कारण काय होतं की याने स्वराज्य द्रोह केलेला आहे. मग याच्यानंतरही पुढे ज्यावेळी हा आता इथं समाप्त होतो की काय, म्हणजे हा जो काही द्वेष भावना कुटील कारस्थानचा हा भाग इथे समाप्त होतो की काय असं वाटत असताना देखील नंतर परत आपल्याला याच ब्राह्मण मंत्र्यांची परत एकदा हरामखोरी बघायला मिळते. मग रायगडाचे जे किल्लेदार असतात राहुजी सोमनाथ यांचं मुघल सरदाराशी असलेलं संधान संभाजी महाराजांना कळण्या अगोदर ते राणी येसुबाईंना कळतं. महाराणी येसुबाई ते षडयंत्र हाणून पडतात आणि रावजी सोमनाथांना शिक्षा फरमावतात. त्याच्यानंतर रावजी सोमनाथ यांचा प्रकरण होते तोपर्यंत पन्हाळ्यावरती आपल्याला त्यांच्याच सहकारी मंत्री जे होते, या सहकारी मंत्र्यांचा मुलगा हा परत त्या कटकारस्थानामध्ये आपल्याला बघायला मिळतो. अनाजी दत्तोंच्या मुलाला संभाजी महाराज परत स्वराज्याच्या कामकाजामध्ये घेतात. म्हणजे हे संभाजी महाराजांचं एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळतं. तर मित्रांनो, हा इतिहास आहे आणि या इतिहासाला कुठं ना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केला गेला. छावा चित्रपटाच्या माध्यमातून कुठेतरी या वर्गाला वाचवण्यासाठी हा चित्रपट निर्माण केलाय का असं भासतं. आणि थेट संभाजी महाराज आणि मुघल साम्राज्यामध्ये जो काही झालेला संघर्ष आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलाय. चांगली गोष्ट आहे, दाखवला पाहिजे. परंतु कुठेतरी या गोष्टी लपवून एका वर्गाला वाचवण्यासाठी सोयराबाईंना खलनायिका करून, महाराणी सोयराबाईंना खलनायिका करून दाखवण्याचा या चित्रपटामध्ये पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. गणोजी शिर्के यांना खलनायक केलेला आहे. मला हा चित्रपट कुठेतरी एक प्रोपोगंडा होतो की काय अशा पद्धतीनं वाटतं. परंतु छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट एका मोठ्या स्क्रीनवरती आल्यानं अनेकांना असं वाटत असेल की यामुळे संभाजी महाराजांची माहिती जगापर्यंत पोहोचेल. तर मुळात संभाजी महाराजांवरती जगातील लोकांनी वर्णनं लिहून ठेवलेली आहेत. आम्ही कुठेतरी कमी पडलोय ती वाचण्यासाठी, आम्ही कुठेतरी कमी पडलो की ते लोकांपुढे मांडण्यासाठी. आम्ही चित्रपटाकडून अपेक्षाच करू शकत नाही की हे संभाजी महाराज जगापर्यंत पोहोचवतील, कारण आतापर्यंत अशी कुठलीच गोष्ट झालेली नाही की एका चित्रपटामुळे जगामध्ये संभाजी महाराज जातील. तर बिलकुल नाही. जगामध्ये संभाजी महाराजांचं चरित्र ऑलरेडी गेलेलं आहे, कारण त्यांच्यावरती वर्णने ही अनेक परदेशी लोकांनी लिहिलेली आहेत.
त्यांच्या जीवनाबद्दल असेल, त्यांच्या इतिहासाबद्दल असेल, अनेकांनी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे संभाजी महाराज चित्रपटातून मोठे होतील ही जे काही भावना मांडली जाते ती कुठेतरी चुकीची वाटते. कारण असं म्हटलं जातं, तमाशानं कोणी बिघडत नसतं आणि कीर्तनानं कोणी सुधरत नसतं. आणि हा जो काही महत्वाचा भाग आहे, तर चित्रपटानं कोणाचाही इतिहास सत्य मानला जात नाही आणि चित्रपटातून त्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी उंची भेटू शकेल असं कधीच होत नाही. कारण चित्रपट हा चित्रपट असतो आणि त्याला काही मर्यादा असतात. तर संभाजी महाराज हे एक व्यक्तिमत्व अभ्यासण्याची गरज आहे आणि हे आम्ही आतापर्यंत अभ्यासलं नाही. आमच्यात आज अनेकांच्या भावना आम्ही पाहतो. अनेक चित्रपटगृहांमध्ये संभाजी महाराजांच्या प्रती भावना व्यक्त करून काही रडताना बघतोय आपण, काही म्हणजे हे तेच लोक आहेत की ज्यांच्या भावना अशा म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांना खूप दुःख झालेलं आहे. परंतु गेली अनेक दशक संभाजी महाराज जे बदनाम होत गेलेले आहेत. संभाजी महाराजांबद्दल सावरकरांचा हिंदू पातशाही जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये देखील संभाजी महाराजांना अतिशय व्यसनी म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर बलात्कारी देखील म्हटलेलं आहे की आणि नाकारता पुत्र म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. एवढी बदनामी आम्ही सहन कशी काय केली हा प्रश्न पहिला आम्हाला पडला पाहिजे आणि त्यांना जाब विचारण्याची आमची हिंमत असली पाहिजे की तुम्ही आमच्या एवढ्या महान राजाबद्दल एवढी घृणास्पद गोष्ट कशी घालेली. या गोष्टी मात्र कुठेतरी डावलल्या जातात. तर मित्रांनो, अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून छावा चित्रपट बघा. छावा चित्रपटामधून संभाजी महाराजांचं जे रूप दाखवलेलं आहे, मुळात कास्टिंग वगैरे ह्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या विषय आपण रिव्ह्यू करत नाही या चित्रपटाचा. आपण एक वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतो की संभाजी महाराजांच्या मृत्यूचं भांडवल करून कुठली तरी एक व्यवस्था आपलं हित साधण्याचा प्रयत्न तर करत नाहीये. कारण संभाजी महाराजांच्या मृत्यूचं भांडवल करून या देशामध्ये एक वेगळी व्यवस्था लागू करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. मी असं म्हणणार नाही की संभाजी महाराज सेक्युलर होते वगैरे, कारण संभाजी महाराज हे ज्वलंत हिंदुत्ववादी होते आणि त्यांच्या एवढं हिंदुत्ववाद आत्ताच्या कोणत्याही व्यक्तिमत्वामध्ये बघायला भेटत नाही की ज्यांना हिंदुत्वाचे नायक म्हटलं जातं, की ज्यांना हिंदुत्व नायक वगैरे, हिंदू हृदय सम्राट वगैरे म्हटलं जातं. यांच्याकडे देखील ती कणभर देखील इच्छाशक्ती बघायला भेटत नाही जे संभाजी महाराजांमध्ये आहे. कारण संभाजी महाराज हे ज्वलंत हिंदुत्ववादी यासाठी म्हणतो कारण त्यांचा आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा संवाद किंवा त्यांची जी चर्चा आहे ती कधीतरी एकदा आम्ही अभ्यासली पाहिजे. ज्यावेळी नेताजी पालकर यांना स्वधर्मात घेण्यासाठी विरोध झाला त्यावेळी नेताजी पालकरांसाठी संभाजी महाराजांनी जे धर्माचे दाखले दिलेले आहेत, जे इतिहासाचे दाखले दिलेले आहेत आणि त्यातून त्यांची जी धर्माप्रतीची असलेली भावना आहे जी त्या संपूर्ण संवादामध्ये आपल्याला बघायला मिळते की जी आम्ही अभ्यासण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या इतका ज्वलंत हिंदुत्ववादी आपल्याला सापडणार नाही. परंतु त्यांचं हिंदुत्व हे जसं आपण म्हटलं जातं की आता रिसेंटली आपण म्हणू शकतो की उद्धव ठाकरेंनी ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आमचं हिंदुत्व हे हाताला काम देण्याचं आहे. आणि हे संभाजी महाराजांचा एक महत्वाचा पार्ट तुम्हाला तिथे देखील बघायला मिळेल की संभाजी महाराजांनी संपूर्ण जीवनामध्ये एका भारतामध्ये जो लुप्त होत चाललेली संस्कृती आहे, इतर संस्कृतीचं अतिक्रमण आपल्यावरती होत असताना आपल्याकडून कोणत्याही पद्धतीचा विचार केला जात नाही. आपली माणसं दुसऱ्या धर्मात वाटवली जात असताना आपण मात्र हतबल होऊन बसलेलो आहोत. म्हणून त्यासाठी उठवलेला आवाज हा खऱ्या अर्थानं ते एक महत्वाचा भाग. आणि ज्यावेळी गागा भट्ट संभाजी महाराजांसाठी समन्वयन हा ग्रंथ अर्पण करतात, त्यांच्या आनंदासाठी लिहितात असं ज्यावेळी म्हटलेलं आहे, तर संभाजी महाराजांचं एक वेगळं व्यक्तिमत्व तिथे देखील बघायला मिळतं. बुधभूषण मधून राजा कसा असावा, मंत्री कसं असावी, प्रजा कशी असावी, अशा विविध गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे या साऱ्या गोष्टी आम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. छावा चित्रपटामध्ये भावनिक होऊन जमणार नाही की संभाजी महाराजांना मारलं, संभाजी महाराजांची हत्या केली, ती का केली, कोणामुळे केली, हा देखील एक तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. कारण संभाजी महाराजांना पकडलं जाते सिंधुदुर्गामध्ये, घेऊन गेलं जाते नगरमध्ये. म्हणजे विचार करा की संभाजी महाराजांना ज्या मार्गातून घेऊन गेले त्या मार्गामधून इतर कोणाचं साम्राज्य नाही आहे. या मार्गामध्ये असलेल्या लोकांनी संभाजी महाराजांना जे 5,000 सैनिक घेऊन जात होते, मोठी सैन्यांची तुकडी आपल्याकडे असताना देखील आपण त्यांना वाचवू शकलेलो नाही. त्याचं रिझन एवढं कारण स्पष्ट आहे की हे लोक कुठेतरी मशगूल आहेत. संभाजी महाराजांना पकडून घेऊन जर जात असेल तर एकाही किल्ल्यावरती त्याची माहिती पोचत नसेल तर हे निश्चितच काय आहे की संभाजी महाराजांनी
संभाजी महाराजांच्या व्यवस्थेला कुठेतरी यांनी निकामी करण्याचा आतून प्रयत्न झालेला आहे, बाहेरून नाही. त्यामुळं संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं हेरखातं खूप स्ट्रॉंग होतं, परंतु त्या कालखंडामध्ये ती गोष्ट का झाली नाही याचं कारण स्पष्ट आहे की आतून कुठेतरी घात झालेला आहे. आतल्या लोकांनी कुठेतरी आपला व्यवस्था पोखरून काढलेली आहे आणि त्यामुळे संभाजी महाराज पकडले गेलेले आहेत. हा इतिहास आहे. त्यामुळे मित्रांनो, चित्रपट पाहताना मात्र या गोष्टीचा विचार निश्चित करा. आणि आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे निश्चितपणे सांगा.